शिवतारे हे बारामतीमधून लढणार नाहीयेत। विजय शिवतारे यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे। 2 दिवसांपूर्वी अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विजय शिवतारे यांची भेट झालेली होती आणि त्यामध्येच त्यांची नाराजी दूर झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता त्यांनी बारामती मतदारसंघामधून माघार घेतलेली आहे। अजित पवार यांच्या विरोधामध्ये ते उभे ठाकलेले होते। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलेला होता। नाजिम मुल्ला अपडेट देतील। नाजिम, अमोल, आपण गेली 15 दिवस झाले बघतोय की विजय शिवतारेंनी कशा प्रकारे बंद केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने ते अजित पवारांवरती प्रहारामागे प्रहार करत होते। अनेक आरोप त्यांनी अजित पवारांवरती या ठिकाणी केलेले होते। अजित पवारांची प्रवृत्ती आपल्याला संपवायला हवी, बारामती लोकसभा हा पवार कुटुंबियांचा 7-12 नाहीये, अशा प्रकारचे आरोप त्यांच्याकडून होत होते। आणि आता बैठक झालेली आणि बैठकीमध्ये एकच सुरू होता की आपल्याला महाविकास आघाडीचा प्रचार करावा लागेल, महाविकास आघाडीच्या अनुषंगानेच आपल्याला कामं करावी लागतील असं ते म्हणत होते। महायुतीचा प्रचार करावा लागेल असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं। आणि आता विजय शिवतारे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी आपलं प्रथमतः स्वागत करतो। सासवडसारख्या ठिकाणी इतक्या लांब आपण सर्वजण आलात त्याबद्दल पहिले आपले सर्वांचे आभार मानतो। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या 1 महिन्यापूर्वी पालखी तळावर 10 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम माझी मुलगी डॉक्टर ममता आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला होता आणि उदंड असा प्रतिसाद त्याला होता। 4-5 हजार महिला या पालखी तळावर होत्या। मी पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि अचानकपणे मला तिथे थोडंसं जाणवलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विचार करतच होतो, पण तिथे जेव्हा साक्षात्कार झाल्यासारखं झाल्यानंतर मी उत्स्फूर्तपणे बोललो। आणि आता ही वेळ आली आहे, 5,50,000 पवार विरोधी मतदान ह्या ननंद भाऊजाई असतील तर कोणाला होणार, अशा प्रकारचं विचार केल्यानंतर लोकशाहीमध्ये मतदारांना पूर्णपणे मतदारांचा त्यांच्या चॉईसचा उमेदवार निवडण्याचा अधिकार द्यावा या परमोच्च हेतूने मी ही निवडणूक लढणार असं जाहीर केलं। लोकशाही न्यूजने लाईव्ह ते दाखवल्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून TV 9 पासून सर्वच मीडिया या बाबतीत सतर्क झाला आणि गेले 15 दिवस आम्ही कुठच्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच या ठाम निर्णयाप्रत आम्ही सर्वजण होतो। म्हणजे आता तुम्हाला वर पाठवलं मी, खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती, आज रंगपंचमी आणि एक मयत झाल्यामुळे, पण नंतर तो सगळा रोष आला। हजारो शेकडो कार्यकर्ते होते, सर्व पदाधिकारी। आणि या बाबतीत जरी मी तर हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल, त्यावेळेस बऱ्याच तिखट प्रतिक्रियासुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं, मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं, जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं, पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं। त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता। माझी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर, मुख्यमंत्र्यांशी 2दा प्रत्यक्ष चर्चा झाली, तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता। आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या दौंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल, पुरंदर असेल, खडकवासला सगळीकडून जो एक सुप्त अंडरकरंट मला दिसला, लोकांचे अगदी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी याच्यात सामील होते, भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते, काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे। मी ठरवलं होतं ते करायचं, परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे OD आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, मी ऐकतच नाही। त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा, पण तरी मी निघून आलो। आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला, बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे, सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे।
कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे, यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काय गैरसमज झाले तर ते चालणार नाही. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते, एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल. आणि म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या त्या ओवीजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो. मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते. मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले की बा ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताचा आहे. आणि म्हणून मग 27-28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली. मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं, नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्ह मी बोलणार नाही, पण मला शारीरिक त्रास जो झाला, मला आणखी अडचणी झाल्या, माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझ्या लोकांचं नुकसान झालं. 5 वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला, विमानतळ रखडलं, राष्ट्रीय बाजार रखडला. हे जर मी आमदार असतो तर आत्ता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं. कारण लार्सन टुब्रोला मी 3 वर्षाचा पिरियड एक्झिक्युशनसाठी दिला होता, लेंग पाईपलाईन पूर्ण करायला, आणि 2 वर्ष ते चालवून दाखवण्यासाठी होतं. 5ही वर्ष संपत आले आहेत. जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं. नाही झालं काय हरकत नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही. पण आत्ता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या, शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय आहेत, स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निव्वळ डेडिकेशन, समर्पित आयुष्य, मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी, लोकांसाठी समर्पित आहे, कसलेही हँकीपेंकी नाही. आणि म्हणून मग याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं जर गोष्ट घडली, हा पुरंदरचा तह जसा इतिहासात आहे तसा हा जर तह झाला तर त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर अचीव झाल्या तर त्याचा आनंद आहे. शेवटी राजकारण आम्ही कशासाठी, लोकांच्याच हितासाठी करत असतो. आणि म्हणून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरचं गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलेलं आहे. 1307 कोटीची लार्सन टुब्रोला पाईपलाईनची ऑर्डर दिलेली आहे. आज 4 वर्षे डिले झाल्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे. त्याचप्रमाणे वाझेघर, वांगणी आणि शिवगंगा खोरं या 3 उपसा सिंचन योजना भोरच्या माझ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. मी मंत्री असताना त्या मंजूर केल्या होत्या, पण पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा त्या मंजूर झाल्या होत्या. पुढे त्याचा फॉलोअप झाला नाही, शेतकऱ्यांची आंदोलनं झाली आणि ते काम ठप्प आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये या योजनांचं संपूर्ण पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीच्या पाईपलाईनच्या वाढीव खर्चासह 3 या उपसा सिंचन योजना या प्रकल्पाने टाकून 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देऊन त्वरित पाईपलाईनचं काम, एकदा त्यांच्या मंजुऱ्या झाल्या, काम सुरू झालं पंपिंगचं स्टेशनचं वगैरे की काही अडचणी नाहीत. त्यामुळे निश्चितपणे ह्या पाईपलाईनचं काम सुरू होईल. याच्यात आणखी एक चूक नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळात झाली होती. मूळ जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन पुरंदरमध्ये वाल्याच्या 12 वाड्यामधून राखेपर्यंत जात होती. ती पाईपलाईन पाणी कुठेही एका समपातळीत येते म्हणून त्यांनी खर्च कमी करण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणाच्या फायद्यासाठी म्हणा ती खालून घेऊन गेले होते जेऊर आणि माणकीमधून. त्याच्यामुळे लोकांना हा डाऊट होता की जेव्हा कधी अडचणी असतील, पाऊस नसेल, ह्या जर लाईन वरून जर मोठ्या असतील तर मोठ्या वॉल खोलल्याबरोबर खाली सगळी शेततळी वगैरे जी काय आहेत, ओढे नाले भरले जातील. त्यामुळे त्याला देखील मंजुरी द्यावी. आणि म्हणून त्याच्या सकट मला वाटतं 102 कोटी साधारणतः पाईपलाईन वरून घेतल्यामुळे वाढत आहेत. असे एकूण 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर हे काम सुरू व्हावं. हे प्रश्न मिटले. 3 शिवगंगा खोरा आणि वाझेघर वागणीचं तर ताबडतोब काम सुरू होतं आहे.
2 वर्षाच्या आत 2-2 किलोमीटरवर संपूर्ण यंत्रसामुग्री टाकून 2 वर्षाच्या आत पाणी कुठच्याही परिस्थितीत पुरंदरला आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केली. त्यांना तिघांनी मंजुरी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भामध्ये कुठचंही भूसंपादन नाही, कंपल्सरी भूसंपादन नाही, स्वेच्छा खरेदीने शेतकऱ्यांना जो रेट द्यायचा आहे, जसं आता आमचा पालखी मार्ग गेला, अगदी भर पिकातून गेला, पण लोकांना चांगले पैसे मिळाले, एकाने अडचण केली नाही, कोर्टात गेला नाही. सर्व लोकांनी पालखी मार्गाला जागा स्वेच्छेने सर्व शेतकऱ्यांनी दिली. तशा प्रकारे स्वेच्छा खरेदीने जर लोकांना जमीन द्यायची असेल तर स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा, पैशांची तरतूद करा. कारण एकदा स्वेच्छा खरेदीला 100 लोक आले आणि जर पैसे द्यायला नसतील तर अडचण मिळेल. तुम्ही निदान 1000-2000 कोटीची व्यवस्था करून स्वेच्छा खरेदी जाहीर करा. ज्यांना द्यायचं असेल, जर नाही शेतकऱ्यांनी दिली मग काही प्रश्न नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.